हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू SKG लर्निंग अकॅडमी। आज आहे 22 फेब्रुवारी 2024 आणि आजच्या दिवसाच्या डेली करंट अफेअर्सच्या सेशनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। स्पर्धा परीक्षांच्या दृष्टीने जे काही महत्त्वाचे चालू घडामोडीचे क्वेश्चन आहेत त्याचे सेशन आपल्या चॅनलवर रोजच्या रोज होत असतं। चला तर आजच्या सेशनला सुरुवात करूया। आजचा पहिला प्रश्न आहे, भारतीय नौसेनेचे सैन्य अभ्यास मिलन 24 कोणत्या ठिकाणी सुरू झालेला आहे? प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक आहे विशाखापट्टणम। विशाखापट्टणम या ठिकाणी मिलन 24 हा संयुक्त सैन्य अभ्यास सुरू झालेला आहे भारतीय नौसेनेचा। 19 फेब्रुवारी 2024 रोजी भारतीय नौसेनेचा सर्वात मोठा सैन्य अभ्यास मिलन 24 हा विशाखापट्टणम या ठिकाणी सुरू झालेला आहे। या सैन्य अभ्यासामध्ये 51 देशांच्या नौसेना सहभागी झालेल्या आहेत। मिलन याचा फुल फॉर्म होतो मल्टीलेटरल नेव्हल एक्सरसाइज आणि हा 2024चा हा जो युद्ध सैन्य अभ्यास आहे याचं आयोजन 19 फेब्रुवारी 2024 रोजी सुरू झालेला आहे विशाखापट्टणम या ठिकाणी। नौसेनेने या सैन्य अभ्यासासाठी CCC सौहार्द, सामंजस्य आणि सहयोग ही थीम दिलेली आहे। भारतीय नौसेनेचे 2 एअरक्राफ्ट कॅरियर INS विक्रांत आणि INS विक्रमादित्य हे पहिल्यांदाच एकत्रित सहभागी असणार आहेत। तसेच INS चेन्नई देखील या अभ्यासामध्ये सामील होणार आहे। मिलन 24 हा दर 2 वर्षांनी आयोजित होणारा सैन्य अभ्यास आहे आणि याची सुरुवात जी आहे 1995 मध्ये करण्यात आली होती। त्यावेळी केवळ 4 देश यामध्ये सहभागी झाले होते आणि यावर्षी यामध्ये 51 देशांनी भाग घेतलेला आहे। पुढचा प्रश्न पाहूया, प्रसिद्ध मेदाराम यात्रा नुकताच सुरू झालेली आहे। ही यात्रा खालीलपैकी कोणत्या राज्याशी संबंधित आहे? प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक डी तेलंगणा। तेलंगणा या राज्यातील ही प्रसिद्ध यात्रा आहे मेदाराम यात्रा आणि या यात्रेचं नुकताच जी सुरुवात आहे ही झालेली आहे तेलंगणामध्ये। तर ही यात्रा आशियामधील सर्वात मोठी यात्रा आहे, जनजातीय उत्सव आहे। मेदाराम यात्रा कुंभमेळ्यानंतर देशातील सर्वात मोठा उत्सव आहे। या यात्रेला समक्का सरळम्मा यात्रा नावाने देखील ओळखले जाते। या यात्रेची सुरुवात ही वारंगळ जिल्ह्यातील तडवई मंडळ येथील मेदाराम या गावातून होते। हा एक आदिवासी उत्सव असून अन्यायपूर्ण कायद्याच्या विरुद्ध शासकांविरुद्ध आई आणि मुलगी समक्का आणि सरळम्मा यांच्या लढाईचं हे प्रतीक आहे। या उत्सवाला सन 1996 मध्ये राज्य महोत्सव म्हणून घोषित करण्यात आले होते। तर तेलंगणा राज्याशी संबंधित हा महोत्सव आहे। तेलंगणा राज्याची स्थापना झालेली आहे 2 जून 2014। राजधानी आहे हैदराबाद। मुख्यमंत्री आहेत रेवंत रेड्डी आणि राज्यपाल आहेत तमिलसाई सौंदरराजन। पुढचा प्रश्न पाहूया, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नुकताच कोणत्या ठिकाणी श्री कल्कीधाम मंदिराचे भूमिपूजन करण्यात आले आहे? प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी संबळ। उत्तर प्रदेशमधील संबळ या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नुकताच श्री कल्कीधाम मंदिराचे भूमिपूजन करण्यात आलेलं आहे। तर उत्तर प्रदेशमधील संबळ जिल्ह्यामध्ये हे कल्कीधाम मंदिर जे आहे उभं राहणार आहे आणि या मंदिराच्या भूमिपूजनाच्या वेळी कल्कीधाम मंदिराच्या प्रतिकृतीचे देखील अनावरण हे केलं गेलं आहे। या मंदिराचे निर्माण कार्य श्री कल्कीधाम ट्रस्टद्वारे केले जात आहे। या ट्रस्टचे अध्यक्ष आहेत आचार्य प्रमोद कृष्णम। या कार्यक्रमादरम्यानच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लखनौमध्ये 10 लाख करोड रुपयांपेक्षा अधिकच्या विविध योजनांचे देखील उद्घाटन केले आहे। पुढचा प्रश्न पाहूया, हिमालयन बास्केट अभियान कोणत्या राज्यात सुरू करण्यात आलं आहे? प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी उत्तराखंड। उत्तराखंडमध्ये हे हिमालयन बास्केट अभियान सुरू करण्यात आलेलं आहे। तर हिमालयन बास्केट हे जे अभियान आहे याद्वारे दूध, हळद, पुदिना जी उत्पादने आहेत याद्वारे विविध उत्पादने तयार करून ती निर्यात केली जाणार आहेत। उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंग धामी यांनी या हिमालयन बास्केट अभियानाची सुरुवात केलेली आहे। हिमालयन बास्केट या संकल्पनेची सुरुवात जी आहे 2018 मध्ये सुमित आणि स्नेहा थपलियाल यांनी केली होती। या अभियानांतर्गत समृद्ध कृषी संसाधनांच्या साहाय्याने स्थानिक रोजगाराला चालना दिली जाणार आहे। तर उत्तराखंड राज्याशी संबंधित हे अभियान आहे। उत्तराखंड स्थापना झालेली आहे राज्याची 9 नोव्हेंबर 2000। राजधानी आहे देहरादून। मुख्यमंत्री आहेत पुष्कर सिंग धामी आणि राज्यपाल आहेत गुरमीत सिंग। पुढचा प्रश्न पाहूया, नुकताच 20 फेब्रुवारी या दिवशी कोणत्या राज्याचा 38वा राज्य दिवस साजरा करण्यात आला? प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक ए अरुणाचल प्रदेश। अरुणाचल प्रदेश राज्याचा 38वा राज्य दिवस नुकताच 20 फेब्रुवारी या दिवशी साजरा करण्यात आला आहे। अरुणाचल प्रदेश राज्याला 20 फेब्रुवारी 1987 रोजी पूर्ण राज्याचा दर्जा देण्यात आला होता। तेव्हापासून हा दिवस अरुणाचल प्रदेश राज्य दिवस म्हणून दरवर्षी साजरा केला जातो। 21 जानेवारी 1972 रोजी अरुणाचल प्रदेश केंद्रशासित प्रदेश बनला होता आणि त्यानंतर 1987 मध्ये अरुणाचल प्रदेशला पूर्ण राज्याचा दर्जा प्राप्त झाला होता। देशात सर्वप्रथम सूर्योदय हा अरुणाचल प्रदेश या राज्यामध्ये होतो। अरुणाचल प्रदेशचं राजकीय पक्षी आहे ग्रेट इंडियन हॉर्नबिल। राजकीय फूल आहे अरुणाचल प्रदेशचा द्रौपदी माळा। राजकीय प्राणी आहे मिथुन किंवा गयाल आणि राजकीय वृक्ष आहे अरुणाचल प्रदेशचा होलांग।
तर अरुणाचल प्रदेशची राजधानी आहे इटानगर, मुख्यमंत्री आहेत पेमा खांडू आणि राज्यपाल आहेत कैवल्य त्रिविक्रम परनाईक. पुढचा प्रश्न पाहूया. 50व्या आंतरराष्ट्रीय खजुराहो नृत्य समारोह 2024चे आयोजन कोणत्या राज्यामध्ये सुरू झाले आहे? प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी मध्य प्रदेश. मध्य प्रदेश राज्यामध्ये या 50व्या आंतरराष्ट्रीय खजुराहो नृत्य समारोहाचे आयोजन हे सुरू झालेलं आहे. तर आंतरराष्ट्रीय खजुराहो नृत्य समारोहाचं हे 50वं आयोजन आहे. मध्य प्रदेशमध्ये दरवर्षी याचं आयोजन हे होत असतं. 20 ते 26 फेब्रुवारी दरम्यान हा उत्सव सुरू असणार आहे. यामध्ये जवळजवळ 1500पेक्षा अधिक कलाकार एकत्रितरित्या मंचावर एक साथ कथ्थक सादर करणार आहेत आणि याची गिनीज वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डमध्ये समावेश करण्यासाठी देखील प्रयत्न केला जाणार आहे. खजुराहो नृत्य महोत्सवाची सुरुवात सन 1975 पासून करण्यात आली आहे आणि याचे आयोजन हे मध्य प्रदेश सरकारकडून केलं जात असतं. तर मध्य प्रदेशशी संबंधित हा उत्सव आहे, हा समारोह आहे. मध्य प्रदेश, राजधानी आहे भोपाळ, मुख्यमंत्री आहेत मोहन यादव आणि राज्यपाल आहेत मंगूभाई पटेल. पुढचा प्रश्न पाहूया. ग्लोबल इनिशिएटिव्ह ऑन डिजिटल हेल्थची सुरुवात कोणी केली आहे? प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक डी जागतिक आरोग्य संघटना. या आरोग्य संघटनेने ग्लोबल इनिशिएटिव्ह ऑन डिजिटल हेल्थची सुरुवात ही केलेली आहे. तर जागतिक आरोग्य संघटना WHO ग्लोबल इनिशिएटिव्ह ऑन डिजिटल हेल्थचा शुभारंभ केलेला आहे. यामध्ये देशादेशामधील ज्ञान आणि डिजिटल उत्पादने परस्पर देवाणघेवाण करण्यासाठी एक डिजिटल स्वास्थ्य मंच तयार करण्यात आला आहे. या डिजिटल मंचाबाबतची सहमती 2023च्या G20 संमेलनादरम्यान दर्शविली गेली होती आणि या संमेलनाचे अध्यक्षत्व हे जे आहे भारताने केलं होतं. तर जागतिक आरोग्य संघटनेशी संबंधित प्रश्न आहे. जागतिक आरोग्य संघटना स्थापना झालेली आहे 7 एप्रिल 1948. मुख्यालय आहे जिनेव्हा, स्वित्झर्लंडमध्ये आणि या WHOचे प्रमुख आहेत सध्या डॉक्टर टेड्रोस अधनॉम घेब्रेयेसस. पुढचा प्रश्न पाहूया. खेलो इंडिया युनिव्हर्सिटी खेळांचे 4थे सत्र कोणत्या राज्यामध्ये सुरू झाले आहे? प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक डी आसाम. आसाम राज्यामध्ये खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्सचे 4थे सत्र जे आहे सुरू करण्यात आलेलं आहे. तर आसाम राज्यामध्ये 19 ते 29 फेब्रुवारी दरम्यान खेलो इंडिया युनिव्हर्सिटी स्पर्धांचे 4थे संस्करण सुरू झालेलं आहे. आसाममधील गुवाहाटी या ठिकाणी या स्पर्धा पार पाडणार आहेत. या स्पर्धेचं शुभंकर जे आहे अष्टलक्ष्मी नावाचं जे फुलपाखरू आहे या स्पर्धांचं शुभंकर आहे. एकूण 20 प्रकारचे खेळ या स्पर्धेमध्ये असणार आहेत आणि एकूण 200पेक्षा अधिक युनिव्हर्सिटीमधून सुमारे 4500 स्पर्धक यामध्ये भाग घेणार आहेत. या स्पर्धांचे पहिले संस्करण जे आहे 2018मध्ये आयोजित केलं गेलं होतं. तर आसाम राज्यामध्ये या खेळांची सुरुवात झालेली आहे. तर आसाम राजधानी आहे दिसपूर, मुख्यमंत्री आहेत हेमंत बिस्वा शर्मा आणि राज्यपाल आहेत आसामचे गुलाबचंद कटारिया. पुढचा प्रश्न पाहूया. नुकताच 4 दिवसीय भारत दौऱ्यावर आलेले किरियाकोस मित्सोताकिस हे कोणत्या देशाचे पंतप्रधान आहेत? प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक ए ग्रीस. ग्रीस या देशाचे पंतप्रधान आहे किरियाकोस मित्सोताकिस आणि हे जे आहेत भारत दौऱ्यावर 4 दिवसीय भारत दौऱ्यावर आलेले आहेत. तर ग्रीस पंतप्रधान आहेत 4 दिवसीय भारत दौऱ्यावर आलेले आहेत. ग्रीस युरोप महाद्वीपामधील एक देश आहे. किरियाकोस मित्सोताकिस नवी दिल्ली येथे आयोजित रायसिना संवादाचे मुख्य अतिथी आणि वक्ता असणार आहेत. या संवादाचे हे 9वे संस्करण आहे आणि या संवादासाठी 100पेक्षा अधिक देशांचे प्रतिनिधी उपस्थित असणार आहेत. तसेच या दौऱ्यामध्ये भारत आणि ग्रीस देशांमध्ये द्विपक्षीय चर्चा देखील होणार आहे. ग्रीसच्या पंतप्रधानांचा तब्बल 15 वर्षानंतर हा पहिला दौरा आहे. तर ग्रीस संबंधित येथे प्रश्न आलेला आहे. काही दिवसापूर्वीच आता ग्रीसमध्ये समलैंगिक विवाहाला अधिकृत घोषित करण्यात आले होते या ग्रीस देशामध्ये. हा सुद्धा प्रश्न लक्षात ठेवायचा आहे. तर ग्रीसची राजधानी आहे अथेन्स, चलन आहे युरो, पंतप्रधान आहे किरियाकोस मित्सोताकिस जे की 4 दिवसीय भारत दौऱ्यावर आलेले आहेत आणि राष्ट्रपती आहेत ग्रीसचे कतेरिना सकेलारोपोलू. पुढचा प्रश्न पाहूया. दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिवल पुरस्कार 2024मध्ये उत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार कोणाला देण्यात आला आहे? प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी शाहरुख खान. शाहरुख खान याला या दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिवल पुरस्कार 2024मध्ये उत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे. तर दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिवल 2024 यामध्ये 2023 या वर्षामध्ये रिलीज झालेल्या चित्रपटांना पुरस्कार प्रदान करण्यात आलेले आहेत. सन 2012मध्ये दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिवल पुरस्काराची पायाभरणी केली गेली आणि सन 2016मध्ये हे पुरस्कार देण्यास सुरुवात करण्यात आली आहे. तर या पुरस्कार सोहळ्यामध्ये उत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार दिला गेला आहे जवान या चित्रपटासाठी. उत्कृष्ट अभिनेता शाहरुख खान ठरलेला आहे. उत्कृष्ट अभिनेत्री राणी मुखर्जी मिसेस चटर्जी वर्सेस नॉर्वे या चित्रपटासाठी. चित्रपटातील अभिनय उत्कृष्ट निर्देशक संदीप रेड्डी वांगा ॲनिमल चित्रपटासाठी. तर क्रिटिक बेस्ट फिल्म 12th फेल. बेस्ट सिनेमाग्राफर जे आहेत ते ठरलेले आहेत गणना शेखर. क्रिटिक उत्कृष्ट अभिनेता ठरलेला आहे विकी कौशल सॅम बहादूर चित्रपटासाठी.
तर क्रिटिक उत्कृष्ट डायरेक्टर ठरलेला आहे एटली कुमार जवान चित्रपट, आणि बेस्ट वेब सिरीज ठरलेली आहे फर्जी. या सर्वांना या सोहळ्यामध्ये पुरस्काराचे वितरण हे करण्यात आलेलं आहे. पुढचा प्रश्न पाहूया. पंजाब निवडणूक आयोगाने कोणाची स्टेट आयकॉन म्हणून निवड केली आहे? प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक आहे शुभमन गिल. भारतीय क्रिकेटर शुभमन गिल याची स्टेट आयकॉन म्हणून पंजाब निवडणूक आयोगाने नियुक्ती केलेली आहे. भारतीय क्रिकेटर आहे शुभमन गिल. पंजाब निवडणूक आयोगाने स्टेट आयकॉन बनवलेले आहे. आगामी लोकसभा निवडणुकांमध्ये राज्यातील मतदानाचे प्रमाण वाढावे या उद्देशाने शुभमन गिल याची स्टेट आयकॉन म्हणून निवड करण्यात आली आहे. आगामी लोकसभा निवडणुकांमध्ये राज्यातील मतदानाचे प्रमाण 70%पेक्षा जास्त ठेवण्याचे लक्ष्य याद्वारे निश्चित करण्यात आलेले आहे. या अगोदर लोकप्रिय पंजाबी गायक तरसेम जस्सड याला देखील निवडणूक आयोगाने स्टेट आयकॉन नियुक्त केलेला आहे. तर पंजाब निवडणूक आयोग स्थापना झालेली आहे या आयोगाची 1994 मध्ये, आणि सध्या पंजाब निवडणूक आयोगाचे जे मुख्य निवडणूक अधिकारी आहेत सिबिन सी. पुढचा प्रश्न पाहूया. AI चॅटबॉट हनुमान कोणती कंपनी सुरू करणार आहे? प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड. ही कंपनी AI चॅटबॉट हनुमान सुरू करणार आहे. तर मुकेश अंबानी यांची रिलायन्स इंडस्ट्रीज ChatGPT प्रमाणे एक AI चॅटबॉट विकसित करत आहे ज्याचं नाव असणार आहे हनुमान. कंपनीने यासाठी 8 ॲफिलिएट युनिव्हर्सिटीसोबत मिळून काम सुरू केलेलं आहे. या ग्रुपला भारत GPT असं नाव हे जे आहे देण्यात आलेलं आहे. तर हे होते आजच्या दिवसाचे काही महत्त्वाचे चालू घडामोडीचे क्वेश्चन्स. तर अशाच प्रकारचे रोजचे रोज चालू घडामोडीचे सेशन पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा. धन्यवाद.